ओपन इन्व्हाइट दिलेले आहे की जेवढे ऑर्गनायझेशन्स आहे, जेवढे पेरेंट्स आहे, जेवढे स्टुडंट्स आहेत, त्यांनी आज सगळ्यांनी यावं. Sir, I want to ask, if we can't even get a simple resignation, if the government is not ready to even admit the mistake, how can we expect them to resolve the entire education system? It starts with taking responsibility. It starts with acknowledging the mistake. If you are not even ready to acknowledge the mistake, how are you going to fix the system? नहीं, बिल्कुल बिल्कुल. और जंतर मंतर पर तो मतलब पूरा स्टेज भर गया था. मुझे रिक्वेस्ट करनी पड़ रही थी, प्लीज सारे लोग स्टेज पर मत आइए, वरना स्टेज गिर जाएगा. तो हमसे जितना हो सकता था हमने किया, बट जैसे कि बहुत ही ऑर्गेनिक मूवमेंट है, हमारे पास कुछ रिसोर्सेस नहीं है, कुछ नहीं है, तो बहुत ही ज्यादा थोड़ा मैनेज करने को डिफिकल्ट हो रहा था. बट गोइंग फॉरवर्ड वी आर लर्निंग, क्योंकि हम भी पहली बार कर रहे हैं. हम कोई सीजन पॉलिटिशियन नहीं है, सीजन मूवमेंट चलाने वाले नहीं है, हम सब पहली बार कर रहे हैं. तो गोइंग फॉरवर्ड वी विल इम्प्रूव इट. और अभी मुझे लगता है कि विश्वम्बर सर और असीम सर को थोड़ा बोलना है. नीटचा जो घोटाळा 2024ला पण झालेला होता, तुम्ही आता परत ते वारंवार होते, त्याच्याबद्दल काय, त्या प्रशासनाबद्दल, त्या नीटच्या संस्थेबद्दल तुमचं मत काय? तुम्ही धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागताय, मात्र प्रशासकीय जे अधिकारी होते, एनटीए मधून कुठला अटक झाली, सीबीआय त्याची चौकशी करते, त्याच्याबद्दल तुमचं व्यक्तिगत मत काय? 2024 मध्ये पण हाच विषय समोर आला होता. मी उत्तर देतो. 2024 मध्ये तुम्हाला वाटलं नाही का की तेव्हा पण हा मुद्दा उचलावा म्हणून? सर, 2024 मध्ये मी अमेरिकेला होतो, माझं स्वतःचं एज्युकेशन चालू होतं. आता पण तिथेच होतं ना? हो, आलो ना सर. मग आता सर, तुम्ही अण्णा मुवमेंटचं जे बोललं जाते, आता त्या अण्णा मुवमेंट सर, एक प्रश्न फक्त. सर, तेव्हा माझं स्वतःचं कोणी आंदोलन कधी करावं हा त्या माणसाचा तेव्हाचा कॉल असतो. त्यामुळे तुम्ही तेव्हा कुठे होता, मला जर उद्या विचारलं आम्हाला की आणीबाणीत कुठे होता, मी 6 वर्षाचा होतो, आणीबाणीत मी असणारच नाही. मला वाटतं आपण लॉजिकल घेऊया ही प्रेस कॉन्फरन्स. 2024 मध्ये ते सज्ञान असतील, सज्ञान होते ते, त्यांना ती प्रेरणा नाही झाली, आता त्यांना प्रेरणा झाली. आम्हाला प्रश्न विचारायला आता बिलकुल आहे, काही हरकत नाही, विचार. सर, एक फक्त अण्णा मुवमेंटचं जे बोललं जाते ना, त्या मुवमेंट नंतर काय झालं, कसे राजकीय पक्ष स्थापन झाले, खासदार आमदार होऊन सत्तेत बसले, अभिजित बिटकरना जर कंपॅरिझन करत असतील आता, तर पुढे जाऊन मग तुम्ही हे टॅकल कसं करणार? तुमच्यातून पण काही जण सुटतील, पक्ष स्थापतील, मग तो पक्ष दिल्लीत किंवा इतर ठिकाणी स्थापन करतील. मग या मुवमेंटचं त्या मुवमेंटचं जर कंपॅरिझन होत असेल तर तुम्ही टॅकल कसं करणार हा सगळा मुद्दा? सर, मी तेव्हा 16 वर्षाचा होतो, मी स्वतः शाळेत होतो, तर मी त्याच्यावर काही जास्त बोलू नाही शकत. बट गोइंग फॉरवर्ड वी विल ट्राय टू लर्न and we will try to take feedbacks, inputs and suggestions from everybody, so that we won't repeat the mistakes that others have repeated. Yes. So जैसा कि आज हम सबको पता है कि पुणे में शाम 4 बजे कॉकरोच जनता पार्टी का आंदोलन होने जा रहा है. उस आंदोलन को सपोर्ट करने के लिए पुणे के महाराष्ट्र के बड़े ही सोशल एक्टिविस्ट विश्वम्बर सर और असीम सर हमारे सपोर्ट में आए हैं. उन दोनों का मैं बहुत बहुत धन्यवाद करना चाहता हूँ. और उनके साथ ही सोनम वांगचुक जी भी हमारे साथ जुड़ने वाले आज शाम को 4 बजे. और इसके साथ ही आज हम एक बहुत बड़ी अनाउंसमेंट करने जा रहे हैं, जो हमारे एजुकेशन मैनिफेस्टो रहेगा, जिसके रिगार्डिंग गवर्नमेंट जो एग्जाम्स लेती है, एंट्रेंस एग्जाम, कॉम्पिटिटिव एग्जाम्स, उसमें क्या क्या सुधार हो सकते हैं, उसको लेकर हम बहुत बड़ी अनाउंसमेंट करने जा रहे हैं. थैंक यू. और अभी मैं रिक्वेस्ट करता हूँ विश्वम्बर सर और असीम सर को बात करने के लिए. थैंक यू. मला पहिल्यांदा हे सांगायचं आहे की आम्ही इथे आलो याचा अर्थ बरेच जण आम्ही आता यात नेतृत्व वगैरे असं काही नाही आहे. अभिजितला आम्ही पहिला सल्ला दिला की जी काही कार्यकारिणी असेल, जे काही निर्णय घेणारे लोक असतील, ते सगळे 35च्या आत असावेत, असा आम्ही पहिला सल्ला अभिजितला दिला. मला असं वाटतं की खूप दिवसांनी आम्हाला मेनस्ट्रीम मीडियाचं माईकची सवय नव्हती, आज सगळे आले, त्याबद्दल आभारी आहे मी तुमच्या सगळ्यांचा. मला असं सांगायचं आहे की पत्रकार म्हणून तुम्ही या सगळ्याकडे म्हणजे तुमचे चॅनल्स किंवा तुमचं वर्तमानपत्र किंवा काय त्यांचं इश्यू वेगळा आहे, ते त्यांच्या मॅनेजमेंटचं, पण भारतीय पत्रकार म्हणून या आंदोलनाकडे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सकारात्मकपणे पहा की 12 वर्ष या देशात धुमाकूळ चाललेला आहे. पत्रकारांचा सगळ्यात मोठा अपमान या 12 वर्षात झालेला आहे. एकही पत्रकार परिषद न घेऊन की आम्ही तुम्हाला नाही मोजत, आम्हाला नाही द्यायची पत्रकार. या वातावरणात एक तरुण मराठवाड्यासारख्या भागातून शिकून पुण्यात आलेला, पुण्यातून गेलेला उभा राहतो आणि त्याच्या मागे
एक पाठिंबा उभा राहतात, ते कॉलर कसे आले वगैरे त्याची चौकशी पोलीस करेल ना. त्यांनी कंप्लेंट केली तर त्याची चौकशी होईल आणि त्या चौकशीतून काय निष्पन्न व्हायचं तर होईल. आजच काही तुम्ही दोष नाही धरू शकत. हा तरुण उभा राहतो. अभिजितमध्ये मला एक अतिशय उत्तम नेता दिसतो, असीमला पण तो दिसतो आणि म्हणून आम्ही पाठिंब्यासाठी आलो. आमचा या आंदोलनातला हस्तक्षेप शून्य असेल. अभिजितने जेव्हा विचारलं आम्ही सल्ला जरूर देऊ, गोष्टी सांधे नियुक्तीच्या द्वारा, पण आमचा कार्यकारिणी आणि हे सगळं जे आहे ते सगळं अभिजित नेता आहे. आता अभिजितला त्याची 35 वर्षाच्या आतली कार्यकारिणी करायची आहे आणि तुम्ही तरुण नेतृत्वावर विश्वास ठेवा. माझा पुढच्या पिढींवर फार विश्वास आहे. दुर्दैवाने काय होतं माहिती का, प्रत्येक पिढीला वाटत असतं आमची पिढी शेवटची सगळ्यात चांगली पिढी या पृथ्वीवरची. असं काही नसतं. इव्होल्युशनची उत्क्रांतीची थेअरी सांगते की पिढ्या प्रगत होत जातात. तरी पुढच्या पिढीचं हे आंदोलन हे लक्षात घ्या. सकारात्मक बाजू याची अशी पहा की आपल्या आसपास जैनची जी आंदोलनं झाली नेपाळ वगैरे ती हिंसक झाली. सकारात्मक हे की अभिजित दिपके पहिल्या दिवसापासून गांधी आणि आंबेडकर, याचा अर्थ हे आंदोलन हिंसक नाही, हा सत्याग्रह अहिंसक आहे. हे जर तुम्हाला पत्रकार म्हणून तुम्हाला हायलाईट करता आलं तर ते फार बरं होईल की या देशात गांधी आंबेडकरांच्या मार्गाने आजही आंदोलन करावं असं का 30 वर्षाच्या मुलाला 32 वर्षाच्या मुलाला वाटतं. हे तुम्हाला हायलाईट करता आलं तर फार उपकृत होईल मी तुमचा, की हा देश आजही त्याच रस्त्यावर चालू शकतो. हे आणि आपले जे सगळे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न अभिजित हे आता नवीन सुरू झाले. 15 दिवसापूर्वीचं बाळ आहे, हे अगदी शिशु याच्यातला हा आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे नसतील. नाही काय जयप्रकाश नारायणांची समग्र क्रांती घेऊन अभिजित इथे आले असं नाही मला वाटतं. आणि ती तयारी जयप्रकाशांची त्या वयात झाली होती. अभिजितचं ते अजून अभिजितला या गोष्टीत पुढे जायचं आहे, ही संघटना वाढवायची आहे, त्यांची पार्टी वाढेल, त्या पार्टीचं पुढे काय करतील ते राजकारणात येतील का नाही, हे सगळे प्रश्न आज अभिजितच्या पण डोक्यात नसतील कदाचित. की खरंच कारण ते जेवढं स्पॉरॅडिकली झालं, ज्या एका आवेगात ते झालं त्याचं ते काही अपेक्षित नाही. पण मला असं म्हणायचं की मी का उभा आहे या आंदोलनाच्या मागे, तर 12 वर्षाची हुकुमशाही दडपशाही ज्याच्यावर मेनस्ट्रीम मीडियाने दुर्दैवाने कधी प्रश्न विचारले नाही. प्रश्न काय विचारले तर आंबा कसा खातात, चिरून का कापून वगैरे वगैरे, ते प्रश्न घेऊन ईडीची दडपशाही कालपर्यंत पश्चिम बंगालमध्ये लोक फोडण्यापर्यंत कालची. ही तुम्हाला लोकशाही वाटते का सगळ्यांना? आणि जर लोकशाही वाटत नसेल तर तुम्ही ज्यांना प्रश्न विचारायचे त्यांना विचारले नाही. ते प्रश्न घेऊन हा जो मुलगा उभा आहे, हा तुमचे माझे प्रश्न घेऊन उभा आहे. हा मुलगा तुमचे आणि माझे, हा जर हुकुमशाहीच्या विरोधात बोलतो तर भारतीय मीडियाच्या स्वातंत्र्याच्या बाजूने हा मुलगा बोलतो हे लक्षात घ्या. आणि म्हणून तुमचा पत्रकार म्हणून दृष्टिकोन अत्यंत सकारात्मक असावा अशी माझी अपेक्षा आहे. मी तुमच्या काही गोष्टी समजू शकतो. मी व्यावहारिक पातळीवर मीडियाचे मालक आणि त्यांचं हे मी सगळं समजू शकतो. पण भारतीय लोकशाही जर वाचवायची असेल तर आता जनआंदोलनांना पर्याय नाही. राजकीय लढाई माझ्या मते मतपेटीची आता ही फार वेगळी झालेली आहे. आता तुम्ही तिथे जर अशी धोरण असेल सत्ताधारी पक्षाचं की आम्ही तुम्हाला ईडी लावून तुमची माणसं आधी पळवणार आणि तुमची जी निवडून येते तीही फोडणार, आणि याच्यावर जर कोणी बोलत नसेल तर आता जनआंदोलनाशिवाय पर्याय नाही. आणि ते जनआंदोलन घेऊन अभिजित उभा आहे. आज अभिजितचा अजेंडा शिक्षणाचा आहे. मी सोनम वांगचुकांचं सकाळी स्टेटमेंट वाचलं, ते म्हणले मी पुण्याला येतो आणि मी पर्यावरणाचा अजेंडा घेऊन येतो. आता अजेंडा येईल ना, शिक्षणाचा येईल, पर्यावरणाचा येईल, आरोग्याचा येईल. एक चांगलं आंदोलन उभं राहील अशी मला या आंदोलनात शक्यता दिसते आणि म्हणून आम्ही आलो. मला हे मुद्दाम खुलासा करायचा. काही लोकांनी लगेच सुरू केलं की ते मीडिया जवळ सरकारच्या विरोधामध्ये एखादा निर्णय घेतला जातो त्यावेळेस तुमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते हे विरोधी पक्षाच्या बाजूने बोलतात की म्हणजे सरकार कसं चुकीचं आहे. मात्र आज अभिजित तितके आंदोलन करतो, मात्र एकाही विरोधी पक्षाचा त्याला पाठिंबा येत नाही. देशामध्ये राहुल गांधींसारखा लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेता आहे, काँग्रेस देशातली सगळ्यात मोठी विरोधी पक्षाची संघटना आहे, तरी सुद्धा अभिजित तितकेला पाठिंबा दिला जात नाही. तुम्हाला असं वाटत नाही की तुमचं सुद्धा धोरण जे आहे ते लवचिक आहे, जसं वेळ बदलेल तसं बदलत नाही. धोरण माझं नाही, धोरण अभिजितचं आणि त्यांच्या टीमचं, हे पहिलं क्लिअर करतो. दुसरी गोष्ट, हर्षवर्धन सपकाळांचा व्हिडिओ तुम्ही पाहिला का नाही मला माहिती नाही. त्यांनी पाठिंबा दिलाय त्याला. मला खात्री आहे की राहुल गांधींपासून सगळे विरोधी पक्षातले लोक, त्यांना सगळ्यात जास्त जर कोणी अफेक्टेड तो विरोधी पक्ष आहे. या देशातला कोणता पक्ष राहिला फोडायचा अनएथिकली? कोणी पैसे पेरले, कोणी माणसं पेरली, कोणी लोक फोडले, कोण अगदी काल निवडणूक झाली की आज आमदार विकत घेते, कोण करतं हे सगळ्यांना माहिती आहे. विरोधी पक्ष सगळे येतील. काही दिवस त्या आंदोलनात, जसं अभिजितने अगदी बरोबर सांगितलं की क्रेडिबिलिटी एस्टॅब्लिश होणे, विश्वासार्हता त्या आंदोलनाची तयार होणे, याच्यासाठी काही दिवस जावे लागते. आणि ती ताकद आज अभिजितकडे आज काही नाही आहे. अभिजितकडे आज शिक्षणाचं काय असेल तेवढं भांडवल आहे, मागे फक्त हे 2 आहेत. बाकी तिसरं भांडवल अभिजितकडे काही नाही. कॉक्रोच पार्टीकडे पण यांच्या काही नाही. आज जी मुलं येतात ते अत्यंत की ज्यांचं राजकारणाशी संबंध होता अशी मुलं आहेत. ही काही पिढीजात घराण्यातली कोणी राजकारणी नाहीये. तर या मुलांना यांना एक संधी तर द्या. काय करतात ते तर बघा, नाही तर आपणही अभिजितवर टीका करू. पुन्हा इथेच प्रेस कॉन्फरन्स घेऊन अभिजितचं काही चुकलं तर आपण टीका करू.
पण आता एक संधी दिली पाहिजे असं मला नक्की वाटतं. सर पण तुम्ही म्हटले सकारात्मक पत्रकारांनी बघा, पत्रकार सकारात्मक तुम्हीच बघताय त्याच्याकडे. मात्र ज्या पद्धतीने अण्णा आंदोलनात जे राजकीय चेहरे होते तेच राजकीय चेहरे पुन्हा 10 वर्ष सत्तेत बसले, राजकीय पक्ष झाला, त्याची पुनरावृत्ती 14 वर्षांनी जर अभिजितच्या या सगळ्या आंदोलनातून तयार झाली तर तोही होऊ नये याच्यासाठी आमचा सकारात्मक दृष्टिकोन प्रश्न विचारण्यात आहे. त्याच्यावर तुमचं मत काय? आपल्याला याबाबतची आपली दृष्टी बदलली पाहिजे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आंदोलनातून पक्ष तयार होणं पाप नाहीये. काँग्रेस याच पद्धतीने तयार झाली, जनता पक्ष याच पद्धतीने तयार झाला. त्याच्यातून एक आम आदमी पार्टी निघाल्याने फार फरक पडत नाही. या देशात 5,000 पक्ष आहेत. दोन गोष्टी लक्षात घ्या सर. दोन मोठी आंदोलनं झाली स्वातंत्र्याच्या नंतर. एक अण्णा मुवमेंट, दुसरे शेतकरी आंदोलन. त्या दोन्ही आंदोलनातून नेते तयार झाले. त्या दोन्ही आंदोलनातून जे नेते तयार झाले त्यांनी पुढे कसं राजकीय समीकरण बदललं. आता जो तुम्ही बोलताय तो सगळा भाजपचा रोष आहे. सत्तेत ते आहेत म्हणून तुम्ही त्यांच्या विरोधात बोलताय. माझा मागाचाही प्रश्न अभिजितजींना तोच होता की जर असं झालं तर तुम्ही टॅकल कसे करणार आहे त्या सगळ्या गोष्टी. उद्या पुन्हा कोणीतरी अण्णांसारखं आसिम सरदी उठतील, आमदार होतील, तुम्ही उठाल आमदार, मग हे टॅकल कसे करणार. उदाहरण म्हणून तुमचं नाव दिलं. सर एक मिनिट आमदार होणं चुकीचं आहे का सर? सर तेच माझा प्रश्न द्यायचे तर आम्हाला राज्यसभा तरी द्या आता ते मान्य नाही. तुम्ही नेते आहात. नाही एक मिनिट चुकीचं आहे का? नाही चुकीचं म्हणत नाही. तुम्ही टॅकल कसं करणार? अहो सर पुढं नाही काय एक मिनिट त्याचे टॅकल काय करू मी? त्याचे टॅकल काय करायचं आहे? एक जे लोक निवडून येतील ते जनतेच्या मतांनी निवडून येतील, त्याचे टॅकल काय करायचंय? म्हणजे पाप कशाला बनवून ठेवताय तुम्ही? डेमोक्रेसी काय? डेमोक्रेसीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी यावं, नवीन लोकांनी यावं. हाऊ यू आर मेकिंग इट लाईक अ क्राईम? आणि हाही आंबेडकरांचा फोटो लक्षात घेऊन तुम्ही आंदोलनाला सुरुवात केली. मात्र सुजात आंबेडकरांचा प्रश्न मी पुन्हा एकदा विचारते. त्यांचं सरळ म्हणणं आहे की अण्णा मुवमेंट आहे म्हणून. त्याला काय वाटतं? कारण त्यांचं ते त्यांची ओपिनियन असू शकते. मी माझी मुवमेंट चालवतो, एवढे सगळे लोक आहेत, युवक आहे. आणि मी जसं म्हणलं हे ऍक्सिडेंटली झालेलं आहे. ज्या दिवशी मी ते ट्विट केलं त्या दिवशी मी जॉबसाठी अप्लाय करत होतो अमेरिकेत. माझा काहीच प्लॅन नव्हता, काहीच इंटेन्शन नव्हतं. पण ज्या लोकांनी सपोर्ट केला त्याला 1-2 दिवसात, त्यानंतर मला रिअलाइज झालं की हा कुठं ना कुठं रोष आहे जनतेमध्ये, खास करून युवकांमध्ये, आणि ते काहीतरी सांगायला बघताय. दिस इज अ मेसेज. ते कुठं प्लॅन करून, जर मला प्लॅन करून करायचं असतं, जर मला इंटेन्शनली करायचं असलं असतं तर मी इंडियात असलो असतो, अमेरिकेत जॉब्स नसतो अप्लाय करत बसलो. आंदोलनाच्या बाबतीत बाकीची पण आंदोलन होतात, काँग्रेसचे आंदोलन होतात, एनएसयूआयचे आंदोलन होतात, पण या आंदोलनाचे रेड कार्पेट टाकलं जाते. सगळ्या परवानग्या सहज मिळत आहेत. दिल्लीत परवानगी मिळाली, पुण्यात पण मिळाली. हे एवढं रेड कार्पेटिंग कसं, एवढं सहज आंदोलन करणं आजकाल बघायला मिळत नाही. सर सहज कुठं? आमचं अकाउंट बंद करण्यात आलंय. नॅशनल सिक्युरिटी थ्रेट म्हणलेलं आहे मला. हे सहज आहे सर? नाही, ज्या परवानग्या दिल्या जातात त्याच्यावरून परवानगी त्याच्यामुळे द्यावं लागली ना, कारण की त्यांना दिसतंय किती सपोर्ट आहे आता युवकांचा. हा सपोर्ट संशयिक आहे आणि त्याच्यावरून मोठे संशय निर्माण होत आहे. मुंबई पोलिसात तक्रार दिली आहे. संशयित आहेत सगळे. तुम्हाला काय वाटतं? कारण नाही, मी याच्यावर देतो. हे संशय कुठून निर्माण झाला? किरण रिजिजू जे आहेत आपले युनियन मिनिस्टर, त्यांनी एक ट्विट केलं